मित्रांनो, काही झालं तरी या 7 गोष्टी फ्रीजमध्ये ठेवून कधीच खाऊ नका. भाजीपाला कुजण्यापासून वाचवण्यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. फ्रीज भाज्यांना ताजेतवानं ठेवतं, परंतु अशा काही वस्तू किंवा भाज्या असतात ज्या फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्यानं आरोग्यास आपल्या अपायकारक परिणाम होतात, म्हणून या फ्रीजमध्ये ठेवू नसतात. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या वस्तू किंवा भाज्या आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत. यामधली पहिली गोष्ट आहे कलिंगड. कलिंगड कापलेलं असो किंवा नसो ते फ्रीजमध्ये ठेवणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. 2006ला US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरने केलेल्या एका संशोधनात असं समोर आलं आहे की साधारण तापमानाऐवजी फ्रीजच्या थंड तापमानात कलिंगड ठेवल्यास कलिंगडात खूप मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट तयार होतात, जे शरीरासाठी घातक ठरतात, जे तुम्हाला डिसेंट्री आणि उलटीचा त्रास करू शकतात. पोटामध्ये तुमच्या गॅसेस तयार होऊ शकतात आणि पोटाच्या विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून कलिंगड आपल्याला जरी थंड खायचं असेल तरी ते फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे अंडी. आता तुम्ही म्हणाल अंडी त्याला काय होतं आहे, पण झालेल्या संशोधनामध्ये असं आढळून आलेलं आहे की फ्रीजमध्ये अंडी ठेवल्यानं त्यामधील पिवळा बल्क हा सर्वात जास्त प्रभावित होतो आणि नंतर तो बॉईल करताना शिजत नाही. त्यामुळे आपल्याला अपचनाच्या म्हणजे संडास लागण्याच्या समस्या, अपचनाच्या समस्या आणि गॅसेस या समस्या निर्माण होऊ शकतात. अंडी ही असंही 8 दिवस बाहेर आपल्याला टिकतात आणि म्हणून अंडी ही फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवून खाल्लेलीच आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तसं जर केलं नाही तर तुम्हाला पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तिसरी गोष्ट आहे मळलेलं पीठ. सकाळी मुलांची शाळा, नवऱ्याचं ऑफिस, स्वतःलाही नोकरीला जायचं असल्यानं बऱ्याच महिला रात्रीच पीठ मळून ठेवतात आणि सकाळीच ती कणिक मळून त्यानंतर त्याच्या चपात्या बनवतात, त्याच्या पोळ्या बनवतात. परंतु असं केल्यानं जास्त काळ फ्रीजमध्ये हे पीठ ठेवल्यानं त्यामध्ये आरोग्यासाठी अपायकारक घटक तयार होतात, ज्यामुळं तुम्हाला पोटामध्ये गॅसेस होणं, ॲसिडिटीचा त्रास होणं, त्याचबरोबर IBS सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. चौथा जो घटक आहे तो आहे टोमॅटो. आहार तज्ज्ञाच्या माहितीनुसार टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याच्या चवात आणि गंधामध्ये बदल होतो. अनेकदा टोमॅटो नरमही होतात. टोमॅटो हा असा फळभाजी आहे ज्याच्यामधून इथिलीन गॅस बाहेर पडतो, त्यामुळे तो इतर भाज्यांनासुद्धा पिकवतो. म्हणून टोमॅटो हे 8 दिवस बाहेर टिकतं. रूम टेम्परेचरमध्ये टोमॅटो ठेवून खाणं चांगलं असतं, फ्रीजमध्ये ठेवू नये. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं. बटाटा फ्रीजमध्ये ठेवलं तर स्टार्चचं रूपांतर साखरेत होतं. तथापि तज्ज्ञाचं असं म्हणणं आहे की बटाटा फ्रीजमध्ये ठेवल्यानं काही हानिकारक घटकसुद्धा तयार होतात, जे तुम्हाला कर्करोगाची समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात. शिवाय बटाटा फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्यामुळं तुम्हाला मधुमेहासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरामध्ये शुगर वाढणं ही समस्या निर्माण होऊ शकते. 6वा घटक आहे लसूण. लसूण संपूर्ण असो किंवा लसणाच्या पाकळ्या असो ते फ्रीजमध्ये कधी ठेवू नये. त्या फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याला अंकुर फुटतात. शिवाय त्याच्यामधील आयुर्वेदिक गुणसुद्धा नष्ट होतात. लसूण नेहमी उघड्यावर ठेवावा. सूर्यप्रकाश आणि अति थंडीपासून दूर लसूण पॉलिथिनमध्ये गुंडाळून ठेवलेला चांगला असतो. त्यानंतरचा 7वा घटक आहे कांदा. कांदा फ्रीजमध्ये कधीही ठेवू नका. त्यामुळे कांदा मऊ पडतो, त्यातील कडक होण्याची क्षमता कमी होते आणि कांद्यापासून जे नैसर्गिक घटक आपल्याला मिळतात ते सुद्धा संपुष्टात येतात. कांदे नेहमी कडक सूर्यप्रकाशापासून आणि अति थंडीपासून दूर ठेवले पाहिजेत. उघड्या बास्केटमध्ये कांदे ठेवणे कधीही चांगलं असतं. ही जी 7 घटक आहेत ते आपण न कळतरित्या फ्रीजमध्ये ठेवतो आणि आपल्या आरोग्यासाठी विशेषतः पोटाच्या समस्या आपल्याला निर्माण होतात. म्हणून हे 7 घटक कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. माहिती आवडल्यास ही माहिती अवश्य शेअर करा. धन्यवाद.